हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दर्शनाने व्हिडिओला सुरुवात तर केलेली आहे, पण त्या अगोदर तुम्हाला सांगते 2-3 जण आहेत, 2-3 लेडीज आहेत का जेंट्स आहेत मला काय माहीत नाही, पण त्यांच्या 2-3 वेळा मला अशा वाईट कमेंट यायला लागलेत, निगेटिव्ह कमेंट करत आहेत. पण कसं आहे बघा, आपण समजून जायचं ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह लोक समोरनं बोलतात त्यावेळेस आपण समजून जायचं की आपली प्रगती चालू आहे. ज्यावेळेस आपली प्रगती व्हायला लागली ना की समोरच्या लोकांना ती पटत नसते किंवा त्यांना ती मान्य होत नसते की ह्याची प्रगती कशी व्हायला लागली, त्यामुळे निगेटिव्ह कमेंट किंवा निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला पसरत असते. तर कसं आहे, ह्याच्यात आपल्याला वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही, कारण आपली प्रगती चालू आहे असं समजावं. तर निगेटिव्ह कमेंट चालूच राहतील, त्यात काय हेच नाही. पण त्यांना उत्तर देणं मला पण एवढं महत्त्वाचं वाटत नाही, पण तरीसुद्धा मी 1-2 जणाला उत्तर दिलेलं आहेत. कोण आहेत काय आहेत मला काही माहिती नाही, पण तरीसुद्धा पण मला असं वाटतं की व्हिडिओ माझे इतकेही वाईट नसतात की तुम्हाला आवडत नसतील. तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही पाहू नका. ज्यांना आवडतात ना ते खूप प्रेमाने पाहतात, खूप प्रेमाने कमेंट करतात आणि त्यांना माझे व्हिडिओ आवडतातसुद्धा. तर ज्यांना व्हिडिओ माझे खूप चांगले वाटतात नक्कीच त्यांनी कमेंट करून सांगा, आणि ज्यांना आवडत नाहीत ना तुम्ही बघूसुद्धा नका आणि वाईट कमेंट तर अजिबातच करू नका. तर असं सकाळी मूड खराब होतो असं काही हे झाल्यानंतर. तर इकडे छान अशी सुंदर रांगोळी माझ्या गोडताईंसाठी खूप दिवसांनी रांगोळीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर बघा अशी मस्त अशी कमळाची रांगोळी काढलेली आहे आणि मला खूप आवडते. तर बघा मागच्या 2-3 दिवसाखाली मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि तिथे एका सरांची मुलाखत होती त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ मी आपल्या कम्युनिटी पोस्टला टाकला होता मुद्दामच, कारण त्या सरांनी ना रांगोळीचं महत्त्व आणि उंबरापूजनाचं महत्त्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर नक्कीच माझी कम्युनिटी पोस्ट चेक करा आणि तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा. मला खूप भारी वाटलं की मी जे माझ्या व्हिडिओमध्ये करते, जी रांगोळी काढते, जे उंबरापूजन करते, जे तुमच्यापर्यंत मी पोहोचवते ते अगदी बरोबर आहे. त्या सरांनी जी उंबरापूजनची पद्धत आणि जी रांगोळी काढण्याची पद्धत, रांगोळी कुठल्या साईडला काढावी, उंबरापूजन कसं करावं, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मला तो खूप व्हिडिओ आवडला, त्यामुळे मी ती कम्युनिटी पोस्टला टाकली होती. तर कोणी पाहिलं नसेल तर नक्कीच पहा आणि बघा, खरंच मार्गदर्शन घेण्यासारखं आहे त्या सरांचं. इकडे सकाळची वेळ होती, मला डब्बा करायचा होता. 7-7 वाजले होते. भाजी वगैरे करून घेतली. आज घेवड्याची शेंग केलेली आहे. ह्या घेवड्याच्या शेंगाला लाल मिरची पावडर टाकली ना खूप छान लागते. हळद, लाल मिरची पावडर हे सगळं टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ असं काही छान अशी भाजी करून घेतली, कारण डब्याची सकाळी घाई असते, काय करावं काय नाही भाजीला पण सुचत नाही. आणि परत नंतर कांद्या लसूणची चटणी एक केली, ती पण खूप छान होते. चपात्या करून घेतल्या, ह्यांचा डब्बा भरला. चला तर आजचा व्हिडिओ असा होता. नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला का नाही. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.